तू बेशुद्ध असताना मी तुझ्या शरीरात प्रवेश करू शकलो असतो, पण आत्ता मी प्रचंड कमकुवत आहे. अशा वेळी जिवंत माणसाच्या शरीरात प्रवेश करणं मला शक्य होणार नाही. पण आता वेळ आली आहे. तुला स्वतःहून मला तुझ्या शरीरात प्रवेश द्यावा लागेल. मला नकार नकोय, होकार हवाय. शतग्रीवला तुझ्या शरीरात प्रवेश करू दे. तुझं आयुष्य सार्थकी लागेल. नाही नाही नाही, मी 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 नेत्राला नाही फसवू शकत. तिला संकटात टाकू शकत नाही. काही झालं तरी मी नाही प्रवेश करू देणार शतग्रीवला माझ्या शरीरात. मी जीव देईन मी. मग दे जीव. तू जीव दिलास तर मला तुझ्या शरीराचा ताबा सहज घेता येईल. मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्या राजाध्यक्ष कुटुंबाला संपवेन. चल, जीव दे. मी नाही जीव देणार. नेत्राने विश्वास ठेवलाय माझ्यावर. तिचा विश्वासघात नाही करू शकत मी तिला संकटात नाही टाकू शकत. मी नाही जीव देणार. मी तिथे त्याच घरात राहीन. वाटेल ते अपमान सहन करेन, पण नेत्राला संकटात नाही टाकणार. फॅमिलीपासून दूर जाण्याचं दुःख काय असतं माहितीये मला. मी नेत्राला तिच्या कुटुंबापासून नाही तोडणार. नाही जीव देणार. मी नाही जीव देणार. शतग्रीवला माझ्या शरीराचा ताबा नाही घेऊ देणार मी विचारत नाही, सांगतोय. तू शतग्रीव होणारच. लवकरच तो क्षण येईल. आणि जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत एकही क्षण तुला सुखाने जगू देणार नाही मी. आई, का परीक्षा घेतेस? आधीच मैथिली मावशी खूप वाईट काळातून जात आहेत. ते यायला सुद्धा तयार नव्हत्या. मी कसं बसं त्यांना इथे घेऊन आले. आणि आता आई, मला त्यांची खूप काळजी वाटते. काही झालं तरी शतग्रीव तुझ्यापर्यंत पोहोचेलच. वेळ वाया घालवू नकोस. तुला तुझा ताबा शतग्रीवला द्यावाच लागेल. माझ्या शरीराचा ताबा घ्यायचा आहे ना. घेऊ.
लेमन टी झाली ना की मी तुला हेल्प करते. हा, लेमन टी कोणासाठी? तेजससाठी. त्याला थोडं बरं वाटत नाहीये ना म्हणून. काय झालं? अरे नाही, ते आत्या सासूमाबरोबर हॉस्पिटलला थांबायला जातो ना, म्हणून झोपच नाही होते. तो बोलत होता की डोकं दुखत आहे आणि थोडी विकनेस पण होती. तो लेमन टी बनवून देते तो फ्रेश वाटते ना. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे का? नाही नाही, मी आज अद्वैत साहेबांशी बोलते. मी त्यांना सांगते ते 1 दिवसाआड हॉस्पिटलमध्ये जाते इंद्राणी आत्यांबरोबर थांबायला. नाही, मी पण जाऊ शकते ना, डोंट वरी. तसं नाही ताई, पण तेजस भाऊजींचं जागरण होत असेल ना, खूप त्रास होत असेल. त्यांना आज आराम करायला सांगा तुम्ही. मी तो वॉर्निंगच देऊन आली आहे की रूम मधून बाहेर पडला ना तर बघ तू. फाल्गुनी, चल पटकन नाश्ता दे मला. बाहेर जाणार आहेस का? हो अगं, माझी महत्वाची मीटिंग आहे एक. नाही हा तेजस, भाऊजी बरं नाही आहे ना तुम्हाला? डोकं दुखतंय ना? तो अगं नाही, दुखत होतं पण माहित नाही कसं अचानक गायब झालं दुखणं. कसं काय? मगाशी तू ईशाच्या हाताने माझं डोकं चेपून दिलंस ना, त्यामुळेच. अगं, खरं सांगतोय, तिचा हात लागला आणि दुखणं अगदी कुठच्या कुठे पळून गेलं. खरंच जादू आहे ईशाच्या हातात.